नमस्कार मंडळींनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता आशू आणि शिवा मस्तपैकी टेरेसवर झोपलेले असतात. तर तेवढ्यात कीर्ती, सीताई, उर्मिला, लक्ष्मण, संपदा सगळेजण आता तिथे येतात. आशू आणि शिवा झोपलेल्या अवस्थेत बघता क्षणी आता सगळ्यांना मोठा धक्काच बसलेला असतो आणि सगळेजण आता अवाक होऊन त्यांच्याकडे बघू लागतात. पटकन आता इकडे शिवाला जाग येते. त्यांचा आरडाओरडा ऐकू येताच आता शिवा पटकन उठून त्यांच्याकडे बघते. शिवा आता खूप घाबरते आणि शिवा आता आशूला उठवते. आशू उठता क्षणी आता आशू म्हणतो, काय ग शिवा, कशाला उठवतेस? तर शिवा म्हणते की पुढे बघ, पुढे बघ. आशू आता समोर बघतो. सगळेजण आता त्यांना बघत असतात आणि त्यांना बघता क्षणी आता आशूला देखील धक्का बसतो आणि पटकन वाईनची बॉटल आता थोडीशी बाहेर आलेली असते. तर आशू पटकन कंबलच्या आतमध्ये लपवतो आणि आता त्यांना दोघांना बघून इकडे आता सीताई खुश झालेली असते. सीताईला खूप हसू येत असतं आणि आता लक्ष्मण आणि संपदा देखील आता हसू लागतात. संपदा म्हणते की थांब थांब डम्मू, मी एक फोटो काढते. आणि लक्ष्मण म्हणतो की संपदा चांगला फोटो काढ बरं का. आणि संपदा त्यांचा फोटो काढते. त्यानंतर आता आशू म्हणतो की त्याचं काय आहे ना, तुम्ही सगळे काल बाहेर गेला होतात ना आणि म्हणून मी असा प्लान केला आणि इथे झोपलो आम्ही टेरेसवर. तर आता संपदा म्हणते की अरे मला सोडलं तुम्ही, मी घरातच होते. आशू म्हणतो मला काय माहिती यार संपदा, तू झोपली की बाहेर गेली म्हणून. त्यानंतर आता सीताई म्हणते बरं बरं आता आवरा आणि लवकर खाली या. आणि सीताई म्हणते कीर्ती चल खाली. आणि आता सीताई सगळ्यांना घेऊन खाली जाते. इकडे आता आशूकडे बघत आता शिवा ही आशूला मारू लागते आणि म्हणते काय आशू, मला उठवायचं ना लवकर. इकडे सकाळी सकाळी माई आजी आणि चंदन बाहेरून घरात येतात. दिव्या आता त्यांना बघत म्हणते सकाळी सकाळी एवढ्या उठून लवकर कुठे गेला होता तुम्ही आणि आई कुठे? माई आजी म्हणते की येतेच ती. आणि तेवढ्यात आता पिशवीतील काडी काढत आता चंदन म्हणतो हे बघ दिव्या, मी तुझ्यासाठी काय आणलंय. ती काडी बघत आता दिव्या म्हणते काय काडी? तर चंदन म्हणतो हो, आता ही काडी ना तू खायची आहेस. ते ऐकताच आता पटकन दिव्या म्हणते की काय, अरे ताजमहल आणल्यासारखा काय बोलतोयस आणि ही काडी बिडी मी काही खाणार नाही. माई आजी म्हणते का बरं? चंदन म्हणतो की अगं दिव्या, आम्ही मंदिरात गेलो होतो, तिथे आम्हाला एक आजीबाई मिळाल्या आणि त्या आजीबाईंनी आम्हाला ही काडी दिली. तुला जो आता त्रास होतोय ना पोटात, तो ही काडी खाल्ल्याने सगळं काही त्रास नाहीसा होऊन जाईल दिव्या. चंदन म्हणतो घे. तर दिव्या म्हणते की आत्ता ना मला काहीच त्रास होत नाही. माई आजी म्हणते हे बघ दिव्या, तुला काय कळतंय त्याच्यातलं? माई आजी म्हणते की दिव्या गुमान बोलाने काडी खा. माई आजी म्हणते की अगं दिव्या, काल दिवसभर फिरून तो आज तुझ्यासाठी ही काडी घेऊन आला, त्याच्यासाठी तू काहीच करणार नाही का? अगं तुझ्या तब्येतीसाठीच करतोय ना तो सगळं. चंदन आता ती काडी दिव्याला देतो. दिव्या ती काडी हातात घेत म्हणते ठीक आहे. तर चंदन म्हणतो अगं दिव्या तू काही घाबरू नकोस, आयुर्वेदिक काडी आहे ती. आता दिव्या ती काडी खाऊ लागते. तर दिव्या खूप वेडेवाकडं तोंड करू लागते. चंदन हसतच म्हणतो चांगली आहे ना काडी. इकडे आता सकाळी आशू आणि शिवा दोघेही आवरत असतात. शिवा आता आरशासमोर येते. शिवा आशूला म्हणते की आशू, हे जे काही झालंय ना ते सगळं तुझ्यामुळे झालंय बरं का. आशू म्हणतो की मी काय केलंय शिवा? शिवा म्हणते की तुझ्या ह्या रेड वाईनमुळे सगळं झालंय. आणि आता हसतच आशू म्हणतो की त्या रेड वाईनमुळे ना आपण तिथेच झोपलो शिवा. शिवा म्हणते तेच मी म्हणते, मला ना डोकं जाम होतंय आणि काहीच आठवत नाही रात्री काय झालंय ते. आशू आता हसू लागतो. आशू म्हणतो हे बघ शिवा, तू काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, काहीच झालेलं नाही आहे. शिवा म्हणते की कसं टेन्शन घेऊ नको, अरे आता सीताईसुद्धा चिडल्यात. तर आशू म्हणतो की सीताई चिडलेली नाही आहे शिवा, तू ऐकून घे. तेव्हा आता लगेच शिवा म्हणते की सीताई ना त्यांच्यासमोर काहीच बोलल्या नाहीत. आशू म्हणतो बोलण्यासारखं काही नव्हतंच, कशाला बोलेला आई? पुन्हा आता शिवा घाबरते. शिवा म्हणते आशू मला तर खूप भीती वाटते, आई मला काही बोलणार नाही ना नंतर. आशू म्हणतो नको गं टेन्शन घेऊ शिवा तू. आशू आता शिवाजवळ येतो आणि म्हणतो की मी काय केलंय? तर आता शिवा म्हणते की जर सीताई माझ्यावर चिडल्या ना मग मी तुला सांगते काय केलं. आणि रागाने चिडचिड करत शिवा आता किचनमध्ये सीताईकडे जाते. सीताई तिथे स्वयंपाक करत असते आणि हळूच आता शिवा सीताईजवळ येत म्हणते की सीताई मी तुम्हाला काही मदत करू का? सीताई आता राग येण्याचे नाटक करत काहीच बोलत नसते. तेवढ्यात कीर्ती तिथे येते आणि लगेच आता कीर्ती त्यांच्याकडे बघते आणि म्हणते की अरे बापरे, आज पहिल्यांदा किचन एवढं शांत शांत वाटतंय, कोणीच कसं काही बोलत नाही. कीर्ती म्हणते की आम्ही घरात नव्हतो ना, काही घडलं असेल तर मला सुद्धा सांगा बरं का, कारण मला काही माहितीच नाहीये. आणि कीर्ती आता हसू लागते. शिवा म्हणते की सीताई हे टोमॅटो चालतील का? आणि शिवा ते टोमॅटो घेते. सीताई शिवा
शिवाच्या हातून ते टोमॅटो घेते, काहीच बोलत नसते. कीर्ती म्हणते की आईला वाईट वाटलंय बहुतेक. कीर्ती म्हणते की अगं सीताईची तू खरी सून आहेस, कसं वागायचं, कसं बोलायचं तुला कळलं पाहिजे ग शिवा. शिवा म्हणते सीताई मला खरंच असं काही वाटलं नव्हतं की असं काही होईल म्हणून. आणि तेवढ्यात आता शिवा म्हणते की ते प्रॉब्लेम म्हणजे काल रात्रभर ना आम्ही तिथेच होतो म्हणून आम्हाला झोप लागली. उर्मिला म्हणते की झोप कशी लागली, अगं आशूचं ठीक आहे पण तुला तरी कळायला हवं होतं शिवा. उर्मिला म्हणते की आता काय तुम्ही लहान आहात का. आणि शिवा म्हणते की काकू अहो मी त्याला बोलले होते. पुन्हा चिडचिड करत आता शिवा म्हणते मी ना त्याला आता बघूनच घेणार आहे. आणि शिवा म्हणते मी त्याला बोलले होते पण त्यानं माझं काही ऐकलं नाही. तर कीर्ती आता शिवाला थांबवते आणि म्हणते 1 मिनिट आईसमोर तू आशूला वाईट बोलतेस का. आणि कीर्ती म्हणते की माझी सुद्धा हिंमत झाली नाही बरं का अजून आशूला वाईट बोलण्याची आईसमोर. तेव्हा आता शिवा म्हणते नाही नाही कीर्तीताई तुम्ही चुकीचं का अर्थ लावता. शिवा आता सीताईला म्हणते की हे बघा मला अजिबात वाटलं नव्हतं की तुम्हाला वाईट वाटेल म्हणून. आणि शिवा म्हणते की सीताई परत मी असं ना कधीच वागणार नाही, मी तुम्हाला सॉरी म्हणते. आणि पुन्हा आता शिवा म्हणते की प्लीज सीताई. तर सीताई अजून वेडवाकडं तोड करत राग दाखवते. आणि आता सीताईला हसू आवरत नसतं. अखेर सीताईचं हसू उफाळून येतं आणि मोठमोठ्याने सीताई हसू लागते. शिवा कीर्ती आता अवाक होऊन सीताईकडे बघू लागतात. आणि लगेच आता सीताई म्हणते की अगं मी काही रागावले नाही आणि चिडलेही नाही आणि तू काही चुकीचं केलंच नाही. शिवा म्हणते की सीताई अहो तुम्ही ना असं एकदम गप्प होतात, काही बोलत नव्हतात म्हणून मला वाटलं. आणि लगेच आता बुक्की दाखवत आता सीताई म्हणते हे बघ आशूला काही बोलायचं नाही बरं का. तर आता शिवा म्हणते नाही नाही पण आयडिया त्याचीच होती. कीर्ती म्हणते की सिरियसली. तर सीताई म्हणते की अगं मी खरंच काही रागवले नाही. आता सीताई कीर्तीकडे बघते आणि म्हणते कीर्ती तुझं काय ग, स्वयंपाक व्हायचा बाकी आहे अजून, स्वयंपाक झाल्यानंतर सगळे एकत्र बसून जेऊ जा आता तोपर्यंत तू. कीर्तीला राग येतो. एवढ्यात आता शिवाला माई आजीचा फोन येतो आणि माई आजीने शिवाला आता लवकरात लवकर घरी बोलावलेलं असतं. फोन ठेवताच आता सीताई म्हणते काय झालं ग शिवा, कोणाचा फोन होता. शिवा म्हणते की आई आजीचा फोन होता आणि काहीतरी अडचण आली आहे, आत्ताच्या आत्ता घरी बोलावलंय तिने. आणि इकडे आता दिव्या ही आरशासमोर ड्रेस अंगावरती धरत आता कसा दिसतो याची मॅचिंग करत असते. तर तेवढ्यात चंदन आता घरात येतो. चंदनचे लक्ष दरवाजात असलेल्या डस्टबिनकडे जाते. त्या डस्टबिनमध्ये आता चंदननी आता आणलेली ती काडी दिव्याने टाकलेली असते. पटकन चंदन आता ती काडी आपल्या हातात घेतो आणि दिव्याकडे येतो. दिव्या आरशासमोर असताना चंदन म्हणतो की दिव्या हे काय आहे. दिव्या म्हणते की अरे चंदन या ड्रेसमध्ये मी कशी दिसते रे, आणि मला वाटतंय मी थोडीशी जाड झाली. मोठ्याने ओरडत आता चंदन म्हणतो की दिव्या हे काय आहे. तेव्हा आता दिव्या चंदनकडे बघते आणि ती काडी बघते. दिव्या म्हणते की त्याचं काय आहे, मी पाणी प्यायला गेले ना तेव्हा ही काडी माझ्या हातातून पडली. चंदन म्हणतो दिव्या तुझ्याकडे ना सांगायला 101 कारणं असतात. दिव्या म्हणते जाऊ दे राव. चंदन तुझा या सगळ्यावर विश्वास आहे का. चंदन म्हणतो की विश्वासाचा प्रश्नच नाही आहे दिव्या, कारण तुला हे त्रास होतोय आणि तो त्रास होऊ नये म्हणून मी हे सगळं करतोय. चंदन म्हणतो मी तुला बाहेर फिरायला घेऊन गेलो, तुला रेस्टॉरंटमध्ये नेलं, फिल्म बघायला नेलं का, तुला बरं वाटावं म्हणून दिव्या. आणि तशीच ही काडी तुझ्या तब्येतीसाठी मी तुला खायला दिली होती आणि त्यामुळे तुला बरं वाटावं म्हणून, पण तू काय केलंस, ही काडी डस्टबिनमध्ये टाकली. दिव्या म्हणते कशाला लेक्चर देतोयस. चंदन अरे मला ती काडी नाही आवडली म्हणून मी नाही खाल्ली आणि टाकली डस्टबिनमध्ये, काय झालं त्यात एवढं. दिव्या म्हणते की अरे मला माझी काळजी घ्यायची आणि मला माझ्या स्वतःवर काय आघात झाला तुला काय माहिती, तुला काय जातंय हे खा ते खा म्हणायला. आता चंदनला राग येतो आणि दिव्या म्हणते उद्या तर तुम्हाला विष पी म्हणशील. चंदन म्हणतो फालतू बडबड करू नकोस, हा आघात ना तुझ्या एकटीवरती नाही झालाय. दिव्या म्हणते बरं बाबा मी चुकले ना, जाऊ दे आता. चंदन म्हणतो की दिव्या मी तुला फार काही मोठं काम करायला नव्हतं सांगितलं, फक्त काडी खायला सांगितलं होतं. रागाने दिव्या आता चंदनकडे बघते आणि म्हणते की तू ना मला कधी समजूनच घेऊ शकत नाही, तुला ना तुझंच खरं करायचं असतं. आणि रागाने दिव्या तिथून निघून जाते. इकडे आता लक्ष्मण आणि आशू बोलत असताना पटकन आता धावत पळत सुहास तिथे येतो आणि आता सुहास म्हणतो सॉरी डिस्टर्ब केलं तर नाही ना. लक्ष्मण म्हणतो नाही नाही बोल. तर आता सुहास म्हणतो मला तुमचे आभार मानायचे. लक्ष्मण म्हणतो की तुला तुझ्या चुकाची जाणीव झाली ना, बाकी काही नाही, आभार नाही मानले तरी चालेल. आणि तेवढ्यात आता आशू म्हणतो की जिजू बरं जाऊ दे आता कामाचं बोल. तर आता इकडे आशू म्हणतो की आता बोल ना. तर आता सुहास म्हणतो हो हो कामाचं तर बोलायचं राहिलं आणि मी तुमच्यासाठी एक डील घेऊन आलो आहे. आपल्याला ना रोड टच जागा हवी होती ना, आणि ती जागा आपल्याला मिळते आणि तीही एकदम स्वस्तात.
तर आता आशू म्हणतो की त्या जागेचं ना जिजू आता राहू दे, नंतर बघू, कारण जागा आता एवढ्या स्वस्त नाही आहेत. सुहास म्हणतो की अगदी 4 लाखात गुंठा मिळतोय आशू. तर आता आशू म्हणतो नाही नाही, अरे जिजू कमीत कमी 10 ते 12 लाख रुपये रेट आहे, तू असं काय बोलतोयस. सुहास म्हणतो मला माहिती आहे तो रेट चालला आहे, पण मी खात्रीने सांगतोय की आपल्याला 4 लाख रुपये गुंठ्याने जागा मिळते. तर आता लगेच लक्ष्मण म्हणतो की ही अशी कशी जादू झाली. आणि लगेच आता आशू म्हणतो की तू पेपर्स चेक केले का, म्हणजे 7-12 वगैरे. तर आता इकडे सुहास म्हणतो की हो मी सगळे चेक केले, वाटलंच तर तुम्ही चेक करा. आणि लक्ष्मण म्हणतो हो हो, असं असेल तर आपण विचार करायला काही हरकत नाही. सुहास म्हणतो की पण काका डील लवकर करायला पाहिजे बरं का, त्या माणसाला खूप गरज आहे. सुहास म्हणतो की आणि आपल्यालाही फायदा होईल, तुम्ही पेपर्स बघून घ्या, मी बनवतो लगेच. आणि लगेच आता लक्ष्मण म्हणतो की आपण एकदा भाऊंशी बोलून घ्यायला हवं. आशू म्हणतो बरोबर आहे, घाई करायला नाही पाहिजे. तर आता सुहास म्हणतो की अरे माझ्यावर विश्वास ठेवा ना तुम्ही. आशू आता लक्ष्मणला म्हणतो काका तूच सांग. लक्ष्मण म्हणतो ठीक आहे, हरकत नाही काय करायला, पण जरा सांभाळून. सुहास म्हणतो त्याची तुम्ही काळजी करू नका. इकडे आता खुश होताच इकडे पटकन सुहास हा किचनमध्ये येतो. कीर्ती तिथे दूध गरम करत असते. सुहास म्हणतो कीर्ती कीर्ती बाकीचं ते सगळं बाजूला ठेव, अगोदर मी तुला एक खूप मोठी सरप्रायझिंग गुड न्यूज देतो. कीर्ती म्हणते काय. तर आता सुहास म्हणतो की हे बघ, आपण ना आता एक रस्त्याच्या कडेला एक जागा घेतो आणि त्यावरती आता कॉम्प्लेक्स बांधणार आहे आणि हे सगळं डील मी बघणार आहे. ते ऐकताच आता कीर्ती खुश होते आणि त्या कॉम्प्लेक्सचं कन्स्ट्रक्शनसुद्धा माझ्याच अंडर होणार आहे आणि त्यामुळे हे डील सगळं मी हँडल करणार आहे. ते ऐकून आता कीर्तीही खुश होते. कीर्ती म्हणते अरे वा सुहास, तर ही तर खूपच भारी न्यूज आहे. तर आता सुहास म्हणतो की आत्ताच्या आत्ता मी जातो, पेपर्स बनवून त्यावर काकाच्या सह्या घेतो आणि जमीन बघायला जातो. कीर्ती म्हणते अरे वा सुहास, मानलं रे तुला, आणि आता तर हे सगळं अगदी तुझ्या मनासारखं होतंय. सुहास म्हणतो की आता ना मी हा प्रोजेक्ट करतोय तेव्हा मी आता कॉफी घेऊ शकतो ना. तर कीर्ती म्हणते व्हाय नॉट, तू तर कॉफी पिऊ शकतो. आणि सुहास आता बेदम खुश झालेला असतो. आणि इकडे आता पटकन सुहास म्हणतो की आता ना डील जर एकदा झालं ना, सगळे पैसे आपले. ते ऐकताच आता कीर्ती खुश होऊन पटकन सुहासला मिठी मारते. इकडे आता शिवा ही सकाळी सकाळी माई आजीच्या घरी आलेली असते. घरामध्ये येताच आता शिवा म्हणते काय गं माई आजी, मला का असं लवकर बोलावलं. तेवढ्यात एक माणूस मुलगा तिथे बसलेला असतो. माई आजी म्हणते की अगं तुला लवकर बोलावलं ना, याचं तुझ्याकडे काहीतरी काम आहे. माई आजी म्हणते की शिवा, अगं आपला कैलास आहे ना, त्याचा मित्र जो आहे ना, त्याचा मुलगा आहे हा प्रशांत. हसतच आता शिवा प्रशांतला म्हणते की प्रशांत मी तर तुला ओळखतेस, आणि काय कसा आहेस. प्रशांत म्हणतो की एकदम मस्त. माई आजी म्हणते की शिवा तो इथे मुंबईत कामासाठी आलता आणि त्याला जरी आज जरा आपली मदत पाहिजे. शिवा म्हणते काय झालं प्रशांत. तेव्हा आता प्रशांत सांगू लागतो की ताई, आमचे वडील गेले ना तेव्हा आमच्या जमिनीवरती केस पडली आणि ती केस बाजूच्या कंपनीने आमच्या जमिनीवर टाकली होती आणि आमच्या जमिनीच्या अवतीभवती त्यांनी जमीन विकत घेतली त्या कंपनीनी, आणि त्यांना जमीन लागत असल्यामुळे त्यांनी आमचीसुद्धा जमीन घेतली. पण आम्हाला आमची जमीन ना अजिबात विकायची नव्हती आणि त्यांनी आम्हाला खूप त्रास दिला. पण वडिलांनी हार मानली नाही. 6 महिन्यांपूर्वी वडील गेले आणि वडिलांनी जातेवेळी मला सांगितलं होतं की काही जरी झालं ना, आपली जमीन विकायची नाही. प्रशांत म्हणतो की मलासुद्धा ही जमीन विकायची नव्हती, पण कंपनीने केस टाकली त्यामुळे पैसे लागतात ना, आणि कंपनीवालेसुद्धा ऐकत नाही. शिवाताई मी तुम्हाला सांगतो की आमची परिस्थिती चांगली नाही आहे, आम्ही गरीब आहोत. आणि लगेच आता प्रशांत म्हणतो की आम्ही एवढे पैसे कुठून उभे करणार. आणि माई आजी म्हणते हे तर काहीच नाही शिवा. आणि माई आजी म्हणते प्रशांत तिला सगळं उचकटून सांग. तेव्हा प्रशांत सांगू लागतो आणि लगेच आता तो प्रशांत म्हणतो की तो कंपनीवाला आम्हाला म्हणाला की तुमच्या या जागेत मोठं कॉम्प्लेक्स बांधूयात आणि त्या कॉम्प्लेक्समध्ये तुम्हाला जागासुद्धा देऊयात, आणि पैशासाठी मी त्याला होकार दिला. पण जमीन आता वाचवण्यासाठी पैशाची गरज आहे आणि पैसे जरी घेतले तरी केसमध्ये पैसे तर जाणारच आहेत ना. आणि लगेच आता प्रशांत म्हणतो की मी काय करू ना तेच मला काही कळत नाही, आणि तो माणूस तर माझ्या मागेच लागला. आणि लगेच आता प्रशांत म्हणतो की तो माणूस ना त्याचं नाव आहे सुहास आणि मोठा बिझनेसमन आहे. शिवाला आता धक्का बसतो. जेव्हा शिवा म्हणते कुठली कंपनी, तर तो प्रशांत म्हणतो की देसाई ऑटोमोबाईल्स. ते ऐकताच आता शिवाला धक्का बसतो. तर आता माई आजीला सुद्धा धक्का बसतो. प्रशांत म्हणतो काय झालं. शिवा म्हणते की ती तर माझ्या मिस्टरांची कंपनी आहे आणि रामचंद्र देसाई माझे सासरे आहेत. ते ऐकताच आता प्रशांत खुश होतो आणि म्हणतो की हे तर खूप चांगलंच झालं, आणि शिवाताई तूच आता माझ्यासाठी काहीतरी करू शकतेस. आणि आता प्रशांत म्हणतो शिवाताई मी हे सगळं बरोबर करतोय ना, तर
शिवा म्हणते की अगोदर ना मी सगळं बघते आणि मग तुला सांगते. आणि लगेच आता शिवा म्हणते तू डील काय आहे ते सांग. प्रशांत म्हणतो काही नाही, आपली जमीन ते लीकवर घेणार आहे फक्त 100 वर्षासाठी. माई आजी म्हणते की अरे तू होकार कशाला दिला, थोडा थांबून विचार करायचाच ना. प्रशांत म्हणतो की आजी तुला घरची परिस्थिती माहितीच ना, आणि भावाचं शिक्षण सुद्धा मलाच करायचं, आई सुद्धा आजारी असते. आणि त्यानंतर आता शिवा म्हणते की ते पैसे संपल्यानंतर मग काय करणार. प्रशांत म्हणतो नोकरी करेन. प्रशांत म्हणतो माझं सुद्धा शिक्षण कंप्लीट झाल्यानंतर मला 15 ते 18 हजाराची नोकरी मिळेल ना, आणि मला तेवढे पैसे पुरेसे होतील. माई आजी म्हणते लेकरा तुला नोकरी करायची होती ना, मग नोकरीबरोबर शेतीसुद्धा करायचीच ना. प्रशांत म्हणतो मला तेच करायचं होतं, पण केसमुळे मला शेती करता येत नाही. आणि लगेच आता शिवा सगळा विचार करून म्हणते नक्कीच काहीतरी गडबड आहे बाबा. तर आता लगेच आता प्रशांत म्हणतो तर शिवाताई मी आता काय करू का डील. शिवा म्हणते की नाही तू जरा आता थांब, मी अगोदर जाऊन बघते काय आहे ते. शिवा म्हणते की आईला याबद्दल सांगितलं का. तर प्रशांत म्हणतो नाही. शिवा म्हणते की जर त्यांना तू सांगितलं असतं तर त्यांनी तुला डील करूच दिली नसती. तेव्हा आता प्रशांत म्हणतो मी त्यांना नाही म्हणून सांगतो. तर शिवा म्हणते तू थांब, मी अगोदर जाते आणि आशिषशी बोलते असे आता शिवा बोलते. शिवा म्हणते एकदा खरं काय त्याची खात्री करून घ्यायला हवी. तर आता सुहासचा प्लान आता सगळा काही डोक्यात आल्यानंतर आता शिवा सुहासला ती जमीन घेण्यापासून कशी अडवते आणि प्रशांतला त्याची जमीन पुन्हा कशी मिळवून देते, आणि सुहासचा खरा चेहरा आता शिवाही कसा पुन्हा देसाईंच्या समोर आशूसमोर आणते हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.